ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींच्या आजच्या सत्रामध्ये स्वागत। मी माताजींचे धन्यवाद मानते की आज मला त्यांनी सेवेचा मोका दिला, की आज मला 13व्या अध्यायामधील एकदम काय म्हणतात ना, केक वरच जे वरची जी हे असते सेन्स, म्हणजे वरती अगदी टॉपर जे असतं ना चेरी, त्याचं मला आज तो श्लोक प्राप्त झालाय। त्याच्यामुळे मी माताजींना म्हटलं हा करते आजचा श्लोक मी। आणि आजचा श्लोक म्हणजे लास्ट आपला अध्याय 13वा अध्याय आपला कम्प्लीट होणार आहे त्याच्यामध्ये, आणि पूर्ण सारांश रूप आहे त्याच्यामध्ये। तर आपण हा श्लोक सुरू करूया। क्षेत्र क्षेत्रज्ञ योरे योरे अंतरः ज्ञानचक्षुषः भूत प्रकृती मोक्षच्च ए विदुर्यांती ते परम। त्याचा अर्थ असा आहे, जे ज्ञान चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती होते। तर त्याचा तात्पर्य असं आहे श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकात, या 13व्या अध्यायाचे तात्पर्य हेच आहे की मनुष्याने क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि परमात्मा यातील भेद जाणावा। 8व्या श्लोकापासून ते 12व्या श्लोकापर्यंत वर्णन केलेला मोक्ष मार्ग असल्याचे त्यांच्या परम लक्ष्याची प्राप्ती होऊ शकते। श्रद्धावान मनुष्याला सर्वप्रथम परमेश्वरा संबंधी श्रवण करण्याकरिता आणि त्या योगे हळूहळू प्रबुद्ध करण्याकरिता सत्संगाची आवश्यकता आहे। जर मनुष्याने आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार केला तर तो जड आणि चेतन यांच्यातील भेद जाणू शकतो आणि आध्यात्मिक ज्ञानाची साक्षात्काराचे उत्तरोत्तर प्रगती ही प्रथम पायरी आहे। आणि त्याच्यानंतर आध्यात्मिक गुरु हा विविध उपदेशाद्वारे आपल्या शिष्याला देहात्म बुद्धीतून मुक्त होण्यास शिकवतो। आणि उदाहरणार्थ भगवद्गीता श्रीकृष्ण हे अर्जुनाला भौतिकवादी संकल्पनातून मुक्त होण्याचा उपदेश देत आहेत। हा देह म्हणजे जडत्व आहे, हे मनुष्याला समजू शकते। 24 मनुष्याला समजू शकते। 24 तत्वासह असणाऱ्या या देहाचे विश्लेषण करता येते। शरीर हे स्थूल अभिव्यक्ती आहे, तर मन आणि मानसिक विकार या सूक्ष्म अभिव्यक्ती आहेत। आणि जीवनाची लक्षणे म्हणजे या अभिव्यक्तींचा संयोग असतो, परंतु या सर्वांच्याही पलीकडे आत्मा असतो, त्याहूनही श्रेष्ठ परमात्मा आहे। आत्मा आणि परमात्मा हे भिन्न आहेत आणि या भौतिक जगाचे संचालन जीव आणि 24 तत्वांच्या संयुक्तीकरणामुळे होते। संपूर्ण भौतिक सृष्टीची रचना ही आत्मा आणि भौतिक तत्वाच्या संयोगामुळे होते। हे जो पाहू शकतो आणि त्यांच्या बरोबर परमात्म्याची ही स्थिती पाहू शकतो, तो आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो। या गोष्टी चिंतन आणि अनुभूती करण्यासाठी आहेत। मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या साह्याने या अध्यायाचे संपूर्ण ज्ञान आत्मसात केले पाहिजे। या प्रकारे भगवद्गीतेचा क्षेत्रज्ञ विभाग योग या 13व्या अध्यायातील भक्ती वेदांत भाष्य संपन्न। म्हणजे श्रील प्रभुपादांद्वारे हे खूप छान पद्धतीने हे भाष्य तात्पर्य समजून सांगण्यात आलेलं आहे। तर आपल्याला आजच्या श्लोकामध्ये बघा की पूर्ण सुरुवातीला आपल्याला एक समजून, आपण आतापर्यंत पूर्ण अध्याय होईपर्यंत समजून घेतलं की कशा पद्धतीने एक क्षेत्र आहे, क्षेत्रज्ञ आहे, आणि कशा पद्धतीने आपण परमात्मा रूपात भगवंतांना जाणू शकतो। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या पूर्ण अध्यायामध्ये शिकत आलो। आणि
फक्त मी थोडंसं रिव्हिजन टाइप घेते की ह्याच्यामध्ये काय होते की शरीराला काय म्हटलंय की सोप्या भाषेमध्ये की शरीराला काय म्हटलंय तर क्षेत्र म्हटले जाते. आणि ह्याच्यामध्ये जो शरीराला जाणतो, हं, जाणतो ते भगवंत आहे. हं. तर बघा की याच्यामध्ये की आणखीन एक थोडस विस्तार सांगते मी की क्षेत्र म्हणजे काय, शेती आपण जे म्हणतो शेती. शेती त्याच्यामध्ये जमीन आहे, शेती म्हणजे काय की जमीन. आणि त्याच्यामध्ये जो बी पेरणार आहे, तो कर्माचं बी हा मनुष्य काय करत असतो, पेरत असतो या शरीराद्वारे. हा, तर शरीराद्वारे हे कर्माचं बीज पेरत असतो. आणि हा जो क्षेत्रज्ञ आहे ते दोन प्रकारचे क्षेत्रज्ञ, म्हणजे एक आत्मा आणि परमात्मा हे दोन प्रकारचे क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे बघा की जो आत्मा आहे ना तो फक्त ह्या शरीरापुरतं जाणतो, ज्या तो शरीरामध्ये राहतोय ना तेवढ्या पुरतच तो जाणतो. आणि जो परमात्मा आहे ना इतर सगळ्या शरीरांना जाणतो. म्हणजे याचं उदाहरण बघा, एक जर शेतकरी असेल तर त्याच्याकडे जेवढी शेती आहे ना तेवढीच तो जाणतो. जो राजा आहे ना तर त्याला त्याची शेती माहिती आहे, आणि ह्या राज्यामध्ये जेवढी काही शेती आहे ना ती सुद्धा त्याला माहिती आहे त्याला. म्हणजे हे झालं क्षेत्रज्ञ. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. मग का बरं एवढं काय आहे की म्हणजे याच्यामध्ये ह्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा एवढा का आपल्याला सविस्तर एवढं का सांगितलेलं आहे आणि का बरं जाणायचंय आपल्याला. तर एक असं आहे, मी शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ, म्हणजे भगवंत एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, क्षेत्रज्ञ चापी मा विधी सर्व क्षेत्र शुभारत. म्हणजे मी शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याने तू जाण. आणि हे शरीर ज्यांच्या क्षेत्रज्ञाला जाणतं, ज्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच काय, ज्ञान होय. म्हणजे ह्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे बघा की आपल्याला एवढं ह्या श्लोकामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला एक सारांश रूपामध्ये पण घ्यायचंय, त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. आपण की सुरुवातीला काय करायचंय की आपल्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाविषयी जाणायचंय, म्हणजे काय, ज्ञान प्राप्ती करायचंय. तर ज्ञान प्राप्त करायचं असेल ना तर आपल्याला ज्ञान प्राप्तीसाठी आपल्याला गुरु महाराजांची शरण गेली पाहिजे, श्री गुरुपादांना शरण गेलं पाहिजे. अशा पद्धतीने हे आपल्याला प्रभुपादांनीही तात्पर्यामध्ये सांगितलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञान प्राप्त कसं करायचं. ज्ञान हे काही ज्ञान असू शकतं ना. ज्ञान म्हणजे तुम्ही अभ्यासातलं ज्ञान असू शकतं, किंवा आध्यात्मिक ज्ञान असू शकतं. नेमकं प्राप्त काय करायचंय आपल्याला. तर आता ह्याच्यामध्ये ह्या श्लोकामध्ये आपण ज्याप्रमाणे सांगितले की ज्ञान प्राप्ती ही आवश्यक आहे, त्या पद्धतीने ही समजा आत्ताची शिक्षण प्रणाली बघितली ना तर आत्ताचं ज्ञान जर घेतलंय ना, हेच काय झालं, फक्त कपडा रोटी मकान जे म्हणतात ना तेवढ्या पुरतच मर्यादित आहे. म्हणजे अन्न वस्त्र निवारा, दुसरं काही नाही आत्ताचं जे ज्ञान आहे ते. तर त्याच्याविषयी एक जसं 1939 ते 1940 मध्ये हे जे दुसरं महायुद्ध झालं ना, तिथं जे हिटलरनी जो ज्यू लोकांवरती जो अन्याय केला होता ना तो सगळ्यांना माहिती आहे की ते कशा पद्धतीने त्यांनी लाखो लोकांना सामूहिकरित्या मारलं होतं. आणि त्यांनी खूप हाल हाल करायचे त्या लोकांना. तर त्यातला एक व्यक्ती जो सुटला, तर तो व्यक्तीने 10 वर्षानंतर एक पत्र लिहिलं. आणि त्याच्यामध्ये त्या लेखामध्ये त्यांनी लिहिलं होतं की कशा पद्धतीने त्यांना की काय हे कसं कशा कशा पद्धतीने त्यांचा हाल केलं जायचं. आणि त्यांनी असंही सांगितलं की त्यांना जिवंतपणे, म्हणजे ते आता मेलेले नाहीये, तर जिवंत लोकांना एक एक पार्ट त्यांचा शरीराचा काढला जायचा आणि त्यांच्यावरती वैज्ञानिक कशा पद्धतीने रिसर्च करायचे. आणि हे जे कापणारे कोणतही कोणतीही भूल न देता त्यांना ते शरीराचे पार्ट काढले जायचे आणि त्याच्यावरती ते काय करायचे की वैज्ञानिक काही प्रयोग करायचे. आणि हे जे करणारे आहेत ना ते नामांकित जर्मनी मधले लोक असायचे, ते डॉक्टर, मोठे मोठे डॉक्टर होते जे हे सगळं करायचे. मग ते असं लिहितात की आताची शिक्षण प्रणालीचे ज्ञान आहे ना, तर त्याच्यावरती हा मोठा प्रश्न उठतो की काय हे एज्युकेशन आहे. तर ह्या एज्युकेशन, हे जे ज्ञान आहे प्राप्त करण्याचं, ही एज्युकेशन प्रणाली जिथं माणसाला माणूसच ठेवत नसेल आणि माणसाला जनावर बनवत असेल, तर ह्या ज्ञानाचा काय उपयोग ना. ह्या ज्ञानाचा काय उपयोग की जे एवढं त्यांना कळत नव्हतं की हे जिवंत लोकांचे आपण कशी त्यांना वेदना होत असेल त्यांना, म्हणजे कशा पद्धतीने त्यांचे कसा प्रयोग करायचे त्यांच्यावरती. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरून असं लक्षात येतं की कितीही शिकला ना माणूस, कितीही मोठा झाला, किती डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, कुणी हो, किती मोठे शिक्षक, IIT हो, तो IIIT हो, कसा हो, पण जर त्याच्याकडे जर चांगले गुण नसेल, संवेदनशीलता नसेल त्याच्याकडे, तर काय ह्या ज्ञानाचा उपयोग. हा मोठा प्रश्न त्याच्या समोर येतो.
मग ज्ञान कसं असलं पाहिजे? ज्ञान हे असं असलं पाहिजे, ज्ञानामध्ये नम्रता असली पाहिजे. ज्ञानामध्ये काय असली पाहिजे, की नम्रता असणे फार आवश्यक आहे. ही नम्रता जी आहे ना, तर जसं एक उदाहरण बघा, की 2 झाडं असतील. एक आहे ना, दोन्ही झाडांमध्ये फरक बघा, की एका झाडावरती भरपूर फळं आहेत आणि एक झाड आहे ना, बिगर फळाचं, एक अजिबात फळं नाहीये त्याच्यामध्ये. असं हे 2 झाडं आहेत. तर याच्यातला फरक काय आहे बघा ना, की जे फळं असलेलं झाड आहे ना, ते सतत असं फळांनी लढल्यामुळे काय होतं, ते ओझाने ते झुकलेलं, सतत झुकलेलं असतं. फळं असलेलं झाड झुकलेलं असतं. पण जे फळं नसलेलं झाड असतं ना, असं स्ट्रेट ताठ असतं एकदम. हे 2 फरक आहे. म्हणजे तसंच आहे, की खरा जो ज्ञानी असतो ना, खरा ज्ञानी, तर तो सतत झुकलेला असतो. त्याला माहिती असतं, की जो खरा ज्ञान प्राप्त केलेला माहित असतो, की मी हे शरीर नसून आत्मा आहे. मला कशाची गरज नाहीये. भौतिक जगामध्ये काय प्राप्त करायचंय? त्याला असं वाटत असं काय प्राप्त करायचंय काय? जेलमध्ये मला एसी पाहिजे, काय मला आणखीन फ्रीज पाहिजे, का मला चांगला असं बेड पाहिजे, काय पाहिजे तुला जेलमध्ये? काही नकोय त्याला जेलमध्ये. आणि मग जेलमध्ये म्हणजे काय, त्याला माहिती की त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, की मी ह्या जेलमध्ये आहे ना, म्हणजे ह्या भौतिक जगाच्या जेलमध्ये आहे. मी इथं प्राप्त करून करणार काय? करायचंय काय मला इथं प्राप्त करून? हे त्याला माहिती होतं. म्हणून मला प्रसिद्धी नको ना, धनं ना, जनन ना, सुंदरी कविता मग जगदीश काम, मग जन्मनी जन्मनेश्वरी भवतात भक्ती रहितो की त्वयी. म्हणजे मला काही नाही करायचं. मला आणखीन जास्त प्रसिद्धी प्राप्त करायची नाही, तर मला काही अनुयायी प्राप्त करायचे नाही. कुणी मला वाह वाह म्हणावं असं मला वाटत नाहीये. मला मोठ्या मोठ्या सुंदर अशा स्त्रिया किंवा पुरुष प्राप्त व्हावे अशी इच्छा नाही. काही इच्छा नाहीये. मला काय इच्छा आहे? मला जन्मजन्मांतरी भगवंता तुझा दास अनुदास बनव. एवढीच माझी इच्छा आहे फक्त. म्हणजे ही जी इच्छा आहे ना, ती कोणाला प्राप्त होत असते? खरा ज्ञान ज्याला प्राप्त झालंय ना, त्याला जे ते वृक्ष सतत नम्र असतो आणि सतत झुकलेला असतो. म्हणजे तो वृक्ष ज्याला खरं ज्ञान प्राप्त झाले. आणि ज्याला नम्रता नाहीये ज्याच्याकडे, त्याच्याकडे खरं ज्ञान नाही. त्याला कितीही त्यांनी त्याचे किती 108 श्लोक पाठ असू, नाहीतर सगळे 18,000 श्लोक भागवतम कितीही पाठ असू, काही पाठ असू त्याचं किती, तरी हे किती ज्ञान असेल, त्याला असं वाटलं ना माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे, मी भरपूर काही सांगू शकतो, असंही असू द्या किंवा आणखीन दुसऱ्या भौतिक गोष्टी असू द्या त्याच्याकडे. पण जर त्याच्यामध्ये सर प्राईड असेल, प्राईड असेल तर काही उपयोग नाही. एक कण मात्र बघा, की भगवंतांना गोपींमधलं एक कण मात्र गर्व सहन झाला नाही. तर त्यांनी लगेचच अंतर्ध्यान झाले ते. आणि गोपी गीत मध्ये पाहतो की भगवंतांना ते आळवतात आणि भगवंत पुन्हा प्राप्त होतात. त्यांना फक्त गोपींमध्ये प्राईड नाहीये, पण त्यांना दाखवून द्यायचंय की एवढ्या गोपी माझ्या किती जवळ आहेत, किती माझ्या म्हणजे सगळ्यात जवळच्या आणि सगळ्यात प्रिय कोण आहेत त्यांना गोपी, राधाराणी. आणि त्यांना सुद्धा सोडून भगवंत गेले का, तर त्यांच्यामध्ये कण मात्राचा गर्व आला. तर आपल्यासारखा पालापाचोळ्यांचं काय हे, तर आपल्याला थोडा जरी गर्व आला ना, तर भगवंत आपल्या जवळ राहत नाही. मग फक्त अहंकार आणि मग फक्त पांडित्य, ज्ञान आणि मग बोलण्याची शैली हे फक्त शिल्लक राहतं. बाकी ज्ञान, नम्रता नसेल ना, तर ह्या गोष्टीचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की चांगले गुण हे ज्ञानाने प्राप्त होत असतात आणि ते ज्ञान ज्यावेळेस ज्याच्याकडे ज्ञान नाहीये ना, तर त्याला मात्र सतत प्राईड मध्ये तो जगत राहतो आणि त्याला वाटत नाही, की आपल्याला आता आपलं पतन होत चाललंय हे त्याला कळत नाही. त्याला फक्त आपल्या ज्ञानाचा गर्व होत राहतो आणि त्याचं ज्यावेळेस पूर्ण त्याचं पतन होतं ना, की मग त्याच्या लक्षात येतं, अरे मी कुठे आहे आता? म्हणजे माझं स्थान काय आहे? आणि मी कुठे चाललोय? मी पूर्ण घसरलोय हे त्याच्या नंतर लक्षात येतं. त्याच्यामुळे सतत नम्र भावामध्ये भक्ती हे फार आवश्यक आहे. आता आपल्याला ह्या क्षेत्राविषयी जाणायचंय. क्षेत्राविषयी का बरं एवढं जाणायचं आपल्याला? शरीराविषयी का जाणायचंय? तर आपल्याला एवढंच माहिती, आहार, निद्रा, भयमृत्यू इतकंच माहिती. दुसरं ह्या भौतिक आधुनिक प्रणालीमध्ये काही नाही. तुम्हाला एक माहितीये की आपण लहानपणी आपण पण खेळले असेल, सगळे खेळलं असेल. एक जत्रेमध्ये एक असं खेळणी होती. खेळणी असायची, तर ती खेळणीमध्ये चावी फिरवली नाही की लगेचच असं तो ढोलावरती असं सतत वाजवतात, ततड 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 असं आवाज करायचं आणि तो वाजवत राहतं ते खेळणं. मग हे बहुतेक ही जी आधुनिक आधुनिक ही जी प्रणाली आहे ना, तर ती सुद्धा अशीच आहे. ततड ततड तड, आहार निद्रा भय मैथुन, आहार निद्रा भय मैथुन, दुसरं काहीच नाहीये.
या भौतिक जगामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काहीच नाही, दुसरं काही नाही, हे फक्त एवढंच आहे. अगदी तो म्हातारा जरी झाला ना तरी आहार निद्रा भयमुक्त तडता तडता तड एवढंच, दुसरं काही नाही. किती तो शिक्षण घ्या, किती काही करा, तर तेवढंच आहे फक्त. म्हणजे किती म्हातारा झाला ना तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की कशा पद्धतीने मी चांगल्या प्रकारे खाऊ शकतो, चांगल्या प्रकारे माझं रक्षण होईल, मला सगळे सांभाळतील, किंवा मला आणखीन मैथुनाची जरी त्याची कॅपॅसिटी नसली ना तरी इच्छा मात्र मनामधून कधीही जात नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीत ना सतत ह्या मनुष्य शरीरामध्ये मिळाल्या ना तर ह्या मात्र तशाच्या तशा राहतात. आता प्रगती काय, तर आधुनिक सुख हे दुसरं काही नसून हे दुसऱ्यांना फक्त दिखावा आहे. म्हणजे आधुनिक जे सुख आहे ना, की जे आपल्याला आपल्याकडे प्राप्त झालंय ना ते आपल्यापुरतं मर्यादित ठेवत नाही. माझ्याकडे जे काय आहे ना ते दुसऱ्यांना दाखवायचे. मला जे काय माझ्याकडं सुंदर असा हार घेतला ना तरी मी सतत असं असं करत राहणार की हा माझ्याकडे आहे म्हणून हार, हा माझ्याकडे आहे. कानातलं घेतलं तरी असं असं वाजवत माझ्याकडे आहे. बरं झालं की आतापर्यंत बघा की टीव्ही मध्ये जाहिराती सुद्धा कशा दाखवल्या जातात की दुसऱ्यांना दाखवल्यानंतर मला दुसरी ज्वलसी कसे होते, जलसी. माझ्याकडे एक एक जाहिरात आहे बघा, गाडीवर चालला की दुसऱ्यांच्याशी डोके फुटतात. म्हणजे का, तर जलसी होते ना त्यांना की माझी गाडी बघून जलसी झाली त्यांना. किंवा आपके टूथपेस्ट में नमक है क्या, असाही प्रश्न विचारला, तुमच्या पेस्ट मध्ये नमक आहे का, हा प्रश्न विचारला जाईल की क्लिक बस, अरे नाहीये का, मग मी सुखी नाही, मग माझे दात मजबूत नाही झालंय. मग तर दुसरा अजून एक जाहिरात लागली की तुमचा टीव्ही डब्बा आहे का, मग आहे तो लाखाचा जरी टीव्ही घेतला ना तरी त्याला असं वाटतं अरे डब्बा आहे का माझा टीव्ही, अजून दुसरा आणायला पाहिजे त्याच्यापेक्षा. म्हणजे दिल मागे मोर, म्हणजे सतत मागत राहायचंय. काही नाहीये ह्या भौतिक जगामध्ये ना, किती मिळालं ना तरी हे असं शरीर बनवलंय की ह्याच्यामध्ये काही घाला तरी सुख मिळत नाही. बघा की तुम्ही असं शरीरच असं बनवलंय की कसला तो नेमका व्हायरस गेला कळत नाही, की त्याला छान छान परदेशी दौऱ्यावरून जरी आला ना तरी त्याला सुख मिळत नाही. त्याला असं वाटलं ना तर छान असं मस्तपैकी मी आता आहे ना असं करेल की सुंदर असा बेड घेईल, पूर्ण फर्निश घर घेईल, सगळं काही मला आराम मिळेल असं करेल, तरी सुद्धा त्याला सुख मिळत नाही. कोणत्याही गोष्टीतून त्याला सुख मिळत नाही. मग त्याच्यापेक्षा प्राणी चांगलं सुख घेत आहेत ना, प्राणी सगळ्यात जास्त चांगलं सुख घेत आहे. हे शरीराविषयी जाणायचं असेल तर बघा, जर हत्तीची बरोबर ती स्पर्धा केली तर कोणी जिंकू शकेल का, नाही जिंकू शकेल. खाण्यात झोपण्याबरोबर अस्वलाची स्पर्धा केली तरी जिंकू शकेल का, अस्वल तर 6 6 महिने झोपतं, जे पांढरा बर्फामध्ये राहतं, तरी त्याच्याबरोबर आपली कॉम्पिटिशन होऊ शकत नाही. भय म्हटलं तर मग सिंहाबरोबर आपण जर ठरवलं आता कॉम्पिटिशन स्वतःच्या रक्षणाची करायची, तर सिंह स्वतःचं रक्षण चांगलं करू शकतो. आपल्याला तेवढी नख पण नाहीये त्याच्यासारखे बघा, आणि दात पण तसे नाहीयेत आपले. आणि मैथुन्य करायचं झालं तर माकड आणि कबूतर आपल्यापेक्षा चांगलं मैथुन करतात. म्हणजे बघा की प्राणी लोक हे आपल्यापेक्षा सुद्धा चांगल्या गोष्टी ह्या करतात, पण आपण मात्र हे शरीर त्याच्यासाठी बनवलेलंच नाहीये तरी सुद्धा आपण ते विसरतोय. म्हणजे माणसाचं जीवन हे दिलंय कशासाठी आणि आपण करतोय काय हे वेगळंच झालंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना का घडत जात आहेत, हे आपल्याला प्रश्न कधी वाटतो का की का असं होतंय म्हणून. आपल्याला कधी असं वाटतं का की आपल्याला आजारपण नको असतं तरी सुद्धा आपल्याला आजारपण येतच. हा, नको असलेल्या गोष्टी सुद्धा, दुःख नको असतं तरी सुद्धा येतच. हा, का असं होतं असं आपल्याला कधी प्रश्न पडतो का. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी का घडतात आपल्या जीवनामध्ये, असं वाटतं की अरे आज छान 15 ऑगस्टची सुंदर सुट्टी आहे, छान निवांत आहे, आज मला जर डोकेदुखी मिळाली तर मी सगळ्यात नशीबवान व्यक्ती असेल. मग मी छान छान गोड गोड क्रोसिनच्या गोळ्या खाईल, मग मी निवांत, मी छान निवांत होईल, असं कधी वाटतं का की नाही. कधी काहींना असं वाटतं का की नाही मस्तपैकी मला सगळ्यात भारी भारी असे रोग व्हायला पाहिजेत, हार्ट अटॅक, कॅन्सर, डायबिटीज, ह्या सगळे रोग मला व्हायला पाहिजे, असं कधी वाटतं का की कोणाला नाही वाटणार. कधीच कोणाला वाटत नाही. पण तरी सुद्धा येतात ना, त्या येतात, न सांगता येतात त्या. म्हणजे जसे की अतिथी म्हणतात ना, जे तिथी न सांगता येणारे अतिथी, पाहुणे न सांगता येतात ना, तसं न सांगता येणारे आजार आहेत, कोणत्याही गोष्टी न सांगता होणार आहेत. मग बघा की आपल्याला वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या, चोरी व्हावी, किंवा आणखीन आजार व्हावे, किंवा आणखीन दुसऱ्यांनी मला वाईट बोलावं, काही कोणत्या गोष्टी. म्हणजे बघा की आपल्यात सतत ह्याच्यातच वेळ आपलं हा ही बोलली, ती बोलली, ही बोलली, म्हणजे तो इबो नाही का, तो इबोला रोग असतो, त्याच्यातच वेळ सगळ्यात डेंजर रोग आपल्याला वाटतं तो रोग आहे. इबोला तो रोग नाही जो जास्त डेंजर. ही बोलली, ती बोलली, हा बोलला, तो बोलला, असं बोलला, का बोलला, ह्याच्यातच आपला
सगळा वेळ निघून जातो आणि आपण आहे ना सतत त्याच व्यक्तीचा विचार करत राहतो की त्या व्यक्तीने मला असं का म्हटलं, ती व्यक्ती मला तशी का म्हटली. आणि आपलं जीवनाचं लक्ष काय आहे ना तेच आपण नेमकं विसरून जातो. आणि हे जीवनाचं लक्ष काय, जे श्री कृपादांनी आपल्याला सांगितलंय की आपल्या जीवनाचं लक्ष काय आणि त्या लक्षापर्यंत आपल्याला पोहोचणं फार गरजेचं आहे. छान असताना हे दुःख होतात. कारण नसताना बघा की आपल्याला आपली इच्छा काय असते की हा मला चांगला म्हणजे 5 अंकी असा पगार असला ना खूप चांगलं होईल असं, की आणखीन माझ्याकडे 4 चाकी गाडी असली तर आणखीन चांगलं. आणि बंगला असला ना तर मुंबई सारख्या ठिकाणी जर 3-3 3 BHK असेल तर काय मग माझं हे असं जीवनच माझं लाईफ सेटल होईल असं वाटतं ना आपल्याला. म्हणजे ह्या इच्छा आपल्या मनामध्ये खूप असतात, पण त्या प्राप्त होतीलच असं काही नाहीये. प्राप्त होतील असं नाही. कारण हे शरीर मिळालंय ना तर आपल्याला मी एक उदाहरण सांगते. त्या उदाहरण थोडक्यात सांगते की आता बारामतीत आहे आपण. बारामतीच्या भिगवण चौकातून आहे. तर आपल्याला भिगवण चौकातून आपल्याला कुठे जायचंय की सराफ गल्लीपर्यंत जायचं आणि खूप ट्रॅफिक, इतकं ट्रॅफिक, खूप ट्रॅफिक जमा झाले. तर मग ह्या ट्रॅफिक मधून मला जर जायचं असेल तर माझ्याकडे 2 गाड्या, 2 म्हणजे वाहन आहेत की मी त्याच्यातून जाऊ शकतो. एक तर एक वाहन आहे की ते माझ्याकडे ऍक्टिव्हा आहे. ते ऍक्टिव्हा मधून जाऊ का माझ्याकडे एक दुसरी पण वाहन आहे, ते कोणतं सांगू का, जम्बो जेट 47 विमान. हे पण असे 2 माझ्याकडे काय आहेत, वाहन आहेत जाण्यासाठी. एक तर एक विमान मस्तपैकी जम्बो विमान आहे, जेट असं मस्त 74. तर ह्या विमानाने मी जाऊ का हे ऍक्टिव्हाने जाऊ, हा 2 हे आहेत. मग जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर काहींनी उत्तर देतील काय, तर विमानाने जा, 1 सेकंदात पोहोचशील, काय त्याला एवढं आहे ना तुझ्याकडे विमान तर जाऊ शकते ना, 1 सेकंदात तू पोहोचशील. आणि मग दुसरं आहे तर दुसरं काय तर ऍक्टिव्हा. मग बघा की मग काही जण म्हणतील ऍक्टिव्हा, मग उत्तर काय असेल तर ऍक्टिव्हा. ऍक्टिव्हाने गेलं ना तर नक्कीच तुम्ही व्यवस्थित पोहोचताल, कारण ऍक्टिव्हाने तुम्ही गल्ली बोळ्यातून मस्तपैकी रस्ता काढत 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 तुम्ही त्या सराफ गल्लीपर्यंत पोहोचू शकता. पण जर तुम्ही ठरवलं तर मी जेट विमानाने जाणार तर काय होईल बघा, जर विमान गेलं त्या गल्लीमधून तर काय होईल, सगळं उद्ध्वस्त करेल ना सगळं, अख्खं सगळे रस्ते, गाड्या, माणसं सगळं काही म्हणजे हाहाकार माजेल तिथं सगळं. म्हणजे हे काय होईल की विमान कशासाठी वापरायचंय आपल्याला आणि ऍक्टिव्हा कशासाठी वापरायची. ते उदाहरण मला कशामुळे द्यायचं होतं, तर बघा की हे जे ऍक्टिव्हा कशाची, ऍक्टिव्हा म्हणजे हे विमान म्हणजे काय, तर आपलं मनुष्य देह आहे ना ते विमानासारखे, की त्याचा वापर आहे ना आपल्याला कसा केला पाहिजे की मनुष्य मनुष्य शरीर प्राप्त झाले तर ते मनुष्य शरीरासाठी हे विमानाची उपमा दिली आणि प्राण्यांसाठी आहे ना ह्या ऍक्टिव्हाची उपमा दिलेली. तर मग आपल्याला जर बघा की ह्या शरीराने जर आपल्याला कुठे जायचं ठरायचंय, जर शराब गल्लीपर्यंत जायचं असेल ना, म्हणजे मनुष्याने जर आहार मैथुन्य प्राण्यांसारखंच करायचं ठरवलं तर सगळीकडं हाहाकार माजेल. तर ह्या विमानाचा, आपल्या विमानाचा म्हणजे आपल्या ह्या शरीराचा वापर कशासाठी करायचा आहे आपल्याला, गोलोकधाम परदेशी दौरा. हम्म गोलोकधामासाठी, परदेशी म्हणजे खरं तर ते आपलं घर आहे, हे आपण आहे तो परदेशात आहोत. हा मग गोलोकधामापर्यंत जाण्यासाठी ह्या शरीराचा वापर करायचा आहे. तर आपल्याला वापर कशासाठी करायचा आहे, तर गोलोकधामासाठी करायचं. मग आपण वापर काय करतोय आपण, की आहार निद्रा भयमुक्त, आहार निद्रा भयमुक्त, तड तड तड, जे जे हे आहे ना खेळण्याप्रमाणे आपण तसाच वापर करतोय. म्हणजे हे सगळं का चाललंय तर कशामुळे, तर पूर्ण हे समाजामध्येच आपल्याला शिकवलं जातं अगदी लहानपणापासूनच, की लहान अगदी छोटा आहे असेल ना ते लहानपणापासूनच शिकवलं जातं की तू 8वीत आहे ना आत्तापासूनच तयारी कर बाबा, तू नीट जेईची JEE ची प्रॅक्टिस कर, आतापासून क्लासेस लाव. आणि हे क्लासेस तू जर आता लावलं ना तर तू कॉम्पिटिशन मध्ये उतरू शकतो. आणि तू जर कॉम्पिटिशन मध्ये JEE मध्ये ह्याच्यामध्ये चांगले मार्क मिळाले, ट्रिपल IIT मध्ये मोठ्या मोठ्या कॉलेजला तुला ऍडमिशन मिळेल. मग काय होईल, मग काय होणार, मग तुला छान असा बंगला प्राप्त होईल, चांगली नोकरी मिळेल, चांगली बायको मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी मिळेल. म्हणजे काय, आहार निद्रा भय मिळतो. दुसरं काय, शिक्षण प्रणालीचा उद्देश काय आपला, पूर्ण हे शिक्षण घ्यायचंय, सगळ्या मोठ्या मोठ्या नोकऱ्या करायच्या, सगळ्यासाठी काय म्हणजे उद्देश काय, लास्ट काय आपल्याला, लास्ट आपला आहे एम काय, तर आहार निद्रा भय मिळतो. दुसरं काही नाहीये आपल्या ह्याच्या
पूर्ण लास्ट याच्यामध्ये. तर मग बघा की अंबरीश प्रभू म्हणजे जे फोर्ड कंपनीचे मालक आहेत, फोर्ड कंपनीचे, ज्यांनी काय केलंय, मोठ्या मोठ्या गाड्या, जर आपल्याकडं फोर्ड गाडी असेल गावाकडं तर मोठी छाती करून आपण फिरतो, अरे माझ्याकडे फोर्ड गाडी आहे, असला प्राईड असतो आपल्याला बघा. आणि हे जे फोर्ड कंपनीची जी गाडी आहे, तर असं म्हटलं जातं की अंबानी, हे टाटा बिर्ला, हे सुद्धा त्यांच्या पुढे काहीच नाहीये, हे त्यांच्या पुढे काहीच नाही, असं आहे फोर्ड कंपनी. आणि ह्या फोर्ड कंपनीचे जे मालक आहेत ते प्रभुपादांचे शिष्य आहेत. हेनरी फोर्ड जे आहेत, अंबरीश प्रभू, अंबरीश प्रभू आहेत ते त्यांच्या बघा प्रभुपादांचे पूर्ण सरेंडर भक्त शिष्य आहेत. तर ते एक त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगत होते की म्हटले मला सगळे मार्ग माहितीत पैसे कमवायचे, सगळे मार्ग मी पाहिलेत पैसे कमवायचे प्रत्येक, आणि लास्ट एंड पर्यंत मी जेव्हा गेलो ना त्यावेळेस मला असं कळलं की काहीच नाहीये, खाली आहे सगळं. म्हणजे जसा डोंगर चढून गेलेला व्यक्ती, गिर्यारोहण करणारा व्यक्ती वरती गेल्यानंतर पाहतो तर तिथं काहीच नसतं. काय असतं, काय मिळतं, आपण किल्ला जरी बघायला गेलं तर काय असतं वरती, सगळ्या फक्त खंडर आपण पाहतो ते, आणि फक्त व्ह्यू बघतो ते वरचा, एवढंच आपल्याला पाहायला मिळतं. तसंच आहे ना की जो ज्यावेळेस तो पूर्ण, ज्यावेळेस अंबरीश प्रभू काय म्हणतात की मी पूर्ण रस्ता पार केला आणि शेवट एंड पाहिलाय, त्याचा एंड मध्ये पाहिलं की काहीच नाहीये इथं, काहीच नाही. ज्यावेळी मी श्री गुरुपादांना भेटलो ना त्यावेळेस मला कळलं हे सुख आहे, हा मनुष्य खरा सुखी आहे आणि मला हे सुख प्राप्त करायचंय, म्हणून ते सरेंडर भक्त झाले. म्हणजे हा जो एम आहे ना तो. तर एक ते ब्रह्मचारी सुद्धा एका प्रवचनामध्ये सांगत होते की म्हटले मी ब्रह्मचारी होणार होतो, मी ठरवलं होतं की माझं मी शिक्षण घेतोय ना, शिक्षण घेतलं तरी मी ब्रह्मचारीच होणार म्हणून. त्यांची बहीण समजावून सांगत होती कशाला तू ब्रह्मचारी होतोय, तू आणखी शिक्षण घे, प्रोफेसर हो, पीएचडी कर, तू सुखी होशील म्हणून. तर मग मी विचार केला खरंच काय सुखी होईल का, मग मी जे अनुभवी व्यक्तींना आहेत अनुभवी त्यांना विचारलं पाहिजे की खरंच सुख मिळेल का, म्हणून मी माझ्या प्रोफेसरकडे गेलो ज्यांची पीएचडी झाली होती. तर मी त्या प्रोफेसरला विचारलं, तर तुमची पीएचडी झालीये, तुम्ही प्रोफेसर आहात, नामवंत प्रोफेसर आहात, तर तुम्ही आता सुखी आहात का, तर तुम्हाला तुम्हाला काय वाटते अजून काय जीवनामध्ये, नाही काय सुख आहे म्हणतात, माझ्या अजून मुलीचं लग्न, 35 वर्षाची मुलगी झाली तरी तिचं लग्न होत नाहीये, तिचं टेन्शन आहे माझ्या पाठीमागं, मुलाला अमेरिकेला पाठवायचंय, त्याच्या अमेरिकेचा खर्च किती आहे माहितीये का तुम्हाला, आणि मग आपल्याला पगार तेवढे आहेत का म्हणतात. पीएचडी वाल्यांना आम्हाला जरी 1.5-1.5 लाख पगार असला तरी आम्हाला असं वाटतंय 3-3 लाख पगार असला तर बरं झालं असतं. म्हणजे बघा एवढा पगार असून सुद्धा सुख नाहीये, म्हणजे सगळं आहे तरी सेटल नाही. मग मी लिहून घेतलं सगळं आणि बहिणीला दाखवलं, बघ हे प्रोफेसर आहेत त्यांनाच अजून पीएचडी झाले, सगळं सेटल आहे तरी त्यांच्या मागे टेन्शन आहे, मग कशावरून मी ब्रह्मचारी न होता प्रोफेसर होऊ आणि पीएचडी करू आणि सुखी होऊ, कशावरून मी सुखी होईल. नाही म्हणजे हे जे भौतिक जगाचं आहे ना, ते भौतिक जगामध्ये हे शरीरच असं प्राप्त झालंय व्हायरस युक्त शरीर, की ह्या शरीरामध्ये किती घाला तरी सुख प्राप्त होणार नाही. आणि मग ह्या शरीराला जर पूर्ण फॉर्मॅट आपल्याला श्री प्रभुपादांकडूनच मारता येईल. श्री प्रभुपादांनी जे ग्रंथ आहेत ते वाचून गुरु महाराजांना ह्यांना शरण जाऊनच आपल्याला आपल्या शरीरामध्ये ते खरे ज्ञानदाता आहेत, आपल्याला खरे ज्ञान जे मिळवून देणार आहेत ना ते, आणि ते आपल्याला सांगणार आहेत की कशामध्ये सुख आहे, कोणत्या गोष्टीमध्ये सुख आहे. त्याच्यामुळे आपण बघा की भौतिक जगामध्ये आपण म्हटलं ना की भौतिक जग सुख नाही, मग म्हणाल मी आपला निवांत झोपून राहील बाबा, मग तर सुख मिळेल की नाही. काय झोपून करणार आहे, झोपला तरी स्वप्न पडतील, वाघ पाठीमागे पडलाय, दरोडेकरांनी हल्ला केलाय, नाही तर गाडीचा ऍक्सिडेंट झाला, हे स्वप्न पडणार, त्यात घाबरून घामाघूम होऊन उठणार. म्हणजे हे काय, झोपला तरी सुख नाहीये बघा. म्हणजे की आपलं हे 12 तासाचं स्वप्न, किंवा तुम्ही 72 वर्ष 70 वर्ष जगताल तेवढं स्वप्न, ते दोन्ही स्वप्नच आहेत. एक जागेपणीचं स्वप्न आहे आणि एक तुमचं झोपल्याचं 12 तासाचं जे नेहमीचं स्वप्न आहे ते स्वप्न आहे, झोपता त्यावेळेचं स्वप्न आहे. म्हणजे काय बघा की ह्या सगळ्या स्वप्नामधून आहे ना की काय प्राप्त करायचंय, की ह्या स्वप्नामधून जे दोन्ही स्वप्नच आहे, तर स्वप्नामध्ये काय आपल्याला प्राप्त करायचं, स्वप्नामधून मोठी गाडी घ्यायची, मोठा बंगला बांधायचाय, मग हेच आहे ना की ह्याच्यामधून काय प्राप्त करायचंय आपल्याला. मग कधी ना कधी स्वप्न जर तुटलं तर कधी बघा की तुम्ही स्वप्नामध्ये मोठा असा खजिना मिळालाय आणि जागे झाल्यानंतर त्यातला एक कॉइन तरी आपल्याला सोन्याचा मिळतो का, नाही मिळत. तसंच हे शरीर ज्यावेळेस आहे ना खाली पडतं त्यावेळेस काय प्राप्त होणार आहे, शरीर जर गेलं तर शरीर गेल्यानंतर सुद्धा आपल्याला काय प्राप्त होणार आहे सांगा. मग त्याच्यामुळे ना की सतत आपल्याला गुरु महाराजांना शरण गेलं पाहिजे, श्री प्रभुपादांना शरण गेलं पाहिजे. तर गुरु आपल्या जीवनामध्ये आले ना तर इतकं मोलाचं काम करतात ना, तर ते इतके कृपाळू असतात की त्याच्यावरून मला एक, तुम्हालाही माहिती असेल ती स्टोरी सांगावीशी वाटली मला,
की एक राजा असतो आणि त्या राजाकडे एक साधू येतो. आणि साधू आल्यानंतर तो राजाला काय म्हणतो, साधू त्याला म्हणतो, अरे तू काय करतोय, हे तुझं तुझं हे चुकीचं आहे सगळं, की तू अजिबातच स्वतःला अध्यात्मामध्ये झोकून घेत नाही. या सगळ्या गोष्टी सांगत असतो आपल्या नेहमी. आपले साधू जसे येऊन चांगल्या गोष्टी, चार गोष्टी चांगलं सांगतात ना, तसं तो सांगत होता. पण काही नाही, फरक काहीच नाही. त्याचं लक्षच नाही त्यांच्याकडे. मग साधूला तरी सुद्धा त्याच्यावरती दया येते. मग तो साधूला त्याच्याविषयी दया येतो आणि मग तो राजाला सांगतो, अरे राजा, तर मला एक तू करू शकतोस का तुझ्या राज्यामध्ये? तर ते म्हटलं, काय करू? तर ते म्हटलं की तू येणं एक वेड्याला तुझ्या राज्यामध्ये नेमून ठेव, जो त्याच्या हातामध्ये एक दंडा दे म्हणून. हा, एक दंडा दे आणि त्याला फक्त गावभर पूर्ण राज्य तुझ्या फिरू दे आणि फक्त तू त्याला वेतन देत जा म्हणून. तर ठीक आहे म्हणतो. आणि मग ज्यावेळेस वेडा तो शोधतात, वेडा कोण आहे, वेडा कोण आहे, तर त्यांना एक वेडा सापडतो. आणि वेडा सापडल्यानंतर त्याच्या हातामध्ये एक दंडा देतात. आणि मग तो आपला जीवनभर फिरत असतो आणि त्याला पगारही प्राप्त होत असतो. वेड्यासारखा फिरत असतो तो. मग ज्यावेळेस आहे ना, हा राजा आहे तो सुद्धा कालावधी संपत जातो, तोही म्हातारा होतो. हा जो वेडा आहे तो सुद्धा म्हातारा होत जातो. आणि नंतर एक वेळ अशी येते की राजाला असं वाटतं की आपल्याला आता आपलं शरीर सोडायचंय म्हणून. मग तो सगळ्यांना भेटायला लागतो, सगळ्यांना बोलवायला लागतो की अरे या भेटा, या भेटा म्हणून सगळ्यांना भेटतो. आणि मग त्याच्या लक्षात येतो, अरे आपण एक जीवनभर आपला एक वेडा व्यक्ती आहे ना, त्याला नेमला आहे, जो एक साधूने सांगितलं होता, मला त्याला पण भेटायचंय, त्याला पण बोलवा. मग तो येतो. आल्यानंतर तो आपला दंडा घेऊन उभा असतो त्यांच्या समोर राजा पुढे. मग तो म्हणतो की अरे, मला आता जायचंय बाबा म्हणतो. तर म्हणतो, जायचंय कुठं जायचंय? तो म्हणतो, आता मला हे सगळं सोडून जायचंय. अरे असं कसं जायचं? तुम्हाला जाताना तुम्हाला असं करा की तुम्हाला कोणीतरी सोबत घेऊन जातो मी. ते म्हणतो, नाही नाही म्हणतो, मला कोणी सोबत नेता येणार नाही म्हणतो. हो, सोबत नाही नेता येणार? बरं मग असं करा की तुम्ही ना, तुम्हाला एवढा लांबचा प्रवास आहे ना, काहीतरी खायला घेऊन जातो मी बरं का. अरे वेडा वेडा ते वेडाच म्हणतो, अरे आम्ही मरणारे म्हटल्यावर कसं मी खायला घेऊन जाणार? तिथं खायला सुद्धा नेता येणार नाही. नाही का नेता येणार म्हणतो. अरे बाप, काहीच नाही नेता येणार तुम्हाला? खायला नाही, तुम्हाला कोणी सोबती नाही तुम्हाला? बरं प्रवासासाठी थोडेफार पैसे तरी घेऊन जा. नाही नाही म्हटले, मला एक कॉईन सुद्धा घेऊन जाता येणार नाही म्हटले. नाही घेता येऊन जाणार? बरं म्हटले. मग म्हटलं की तुझी काही शेवटची इच्छा आहे का? राजा म्हणतो, हो हो, मला एक तुम्हाला सांगायचंय. माझी एक शेवटची इच्छा आहे, माझी पूर्ण करताल का? तर ते म्हणले, काय इच्छा आहे तुझा? तर मला आहे ना, आता हा जो दंड आहे ना, माझ्यापेक्षा जास्त वेडा असणारा जो व्यक्ती ना, त्याच्याकडे द्यायचे. तर दे दे बाबा, दे दे म्हणतो. तू आयुष्यभर खूप काम केलंय, आता तू जो वेडा व्यक्ती ना त्याच्याकडे हा दंड देऊन टाक. तर मग काय करतो, तो दंडा घेतो आणि तो राजालाच देतो. तो म्हणतो, अरे मूर्ख, खरंच तू वेडा आहेस, तुला काही कळत नाही का? तुम्हाला राजाला तू तो दंडा देतोय, तुला काय असं वाटतं का मी वेडा आहे म्हणून? हो म्हटला, मला असं वाटतंय की माझ्यापेक्षा तुम्ही वेडा आहे म्हणून. तर म्हणलं, का असं वाटलं तुला? तर मग तो म्हटला की बघा ना, तुम्हाला माहिती होतं ना की माझ्या बरोबर ती कोणते नातेवाईक येणार नाही, तरी सुद्धा तुम्ही एवढा मोठा संसार केला. कोणते पैसे येणार नाही असं तुम्हाला वाटलं, तरी सुद्धा एवढं राज्य वाढवत गेला तुम्ही. हा, तरी सुद्धा. आणि मग तुम्हाला काही खाद्य नेता येणार नाही, तरी सुद्धा तुम्ही एवढा सगळा पसारा संसार मांडत राहिला. काहीच तुमच्या बरोबर येणार नाही, तरी सुद्धा हे करत राहिला तुम्ही. कशामुळे करत राहिला म्हटले. तर मग त्याला मग खरंच मग तो म्हणतो सिरियस होतो आणि म्हणतो की जो एक खूप वर्षापूर्वी जो साधू आला होता, आणि त्या साधूने तुम्हाला सांगितलं होतं की पूर्ण राज्यामध्ये तुम्हाला ते खरं ज्ञान सांगत होते, पण तुमचं लक्ष नव्हतं. मग ते साधू इतके कृपाळू कनवाळू होते. तर मी त्यांचा शिष्य आहे म्हटले. आणि मी शिष्य आहे आणि मला माझ्यावरती ही जबाबदारी सोपवली होती की कधीतरी तुम्हाला माझ्या आठवणीला तुमची शेवटची वेळ येईल, त्यावेळेस तरी तू हे ज्ञान राजाला दे म्हणून म्हणून मी तुमच्या राज्यामध्ये फिरत होतो. बघा, म्हणजे साधू साधू इतके कृपाळू आणि कनवाळू असतात, दयाळू असतात की त्यांना शेवटपर्यंत तो पिछा सोडत नाही. बघा की भगवंत एकदा अवतार घेतील आणि जातील. आणि पण मात्र भगवंतांनीच पाठवलेले हे जे साधू लोक आहेत, तर जे जसे षडगोस्वामी झाले आणि वेगवेगळे वैष्णव झाले, हे जे बघा की हे किती कृपाळू आहेत, की जे सतत ज्ञान देण्यासाठी इथं भौतिक जगामध्ये आहेत, की तुम्हाला खरं ज्ञान, तुम्ही जागे व्हा, वेड्यासारखे का फिरतायत अजून सुद्धा? तुम्ही शरीर नसून आत्मा आहे, जे आपल्याला आजच्या श्लोकामध्ये सांगायचे, कळून घ्यायचंय. सारांश रूप हेच सांगितलंय पूर्ण ह्याच्यामध्ये, की तुम्ही शरीर नसून आत्मा आहात. तुम्हाला जाणून घ्या की शरीर वेगळे म्हणजे क्षेत्र वेगळे. क्षेत्रज्ञ म्हणजे तुमचा आत्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, हे सगळं आपल्याला जाणायचंय. का जाणायचंय? तर आपल्याला या श्लोकामध्ये सांगितले की आपल्याला जाणायचं कशासाठी? तर जाणण्याचा एकमेव उद्देश आहे
तर का तर परम लक्ष्याची प्राप्ती हा एकमेव उद्देश आहे. आणि परम लक्ष्याची प्राप्ती काय, तर भगवंतांचं आपलं जे घर आहे ना, जे आपण विसरलोय की आपलं घर कुठे आहे. हा, आपण हे वेड्यासारखी तर फिरत राहिलोय आणि आपलं घर मात्र भगवत धाम, जे गोलोक धाम हे आपलं घर आहे ना, तेच आपलं नेमकं तिकडे जायचं आपण विसरलोय. म्हणजे प्रवास करायला चाललोय आपण, एका ठिकाणी रेल्वेचा प्रवास चाललाय, रेल्वेच्या प्रवासामध्ये सुद्धा की आपल्याला उतरायचंच नाहीये त्या प्रवासामध्ये, कधीतरी उतरायचंय की नाही, उतरायचंच नाहीये. मग नुसतंच फिरत राहायचंय. कधीतरी कोणता तरी एम आहे का नाही आपल्या जीवनाचा, तो एम आपल्याला गाठण्यासाठी हा मनुष्य देह दिलेला आहे. हा, त्या मनुष्य देहातून आपल्याला आता ही परम लक्ष्याची प्राप्ती करायची, आणि ही परम लक्ष्याची प्राप्ती आपल्याला श्रील प्रभुपादांद्वारे, गुरु महाराजांद्वारे आपल्याला प्राप्त होऊ शकतं. तर हा सारांश रूपामध्ये हा सुंदराचा श्लोक आहे. तर जे काही जे काही चुकीचे शब्द माझ्या तोंडातून गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, आणि जे काही चांगलं तोंडातून गेलं असेल, ज्ञानयुक्त असं वाटलं असेल, ते नित्यानंद प्रभू आणि गुरु महाराजांची जी कृपा आशीर्वाद आहे, आणि तुम्ही सर्व वैष्णवांची कृपा आशीर्वाद आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सेटिंग चेंज करायला आहे का कोणी? हरी बोल. सेटिंग चेंज करायला बहुतेक कोणी अवेलेबल नाहीये. तर हा, ठीक आहे. तर आपण थांबूयात, कारण मला असं वाटतं की सेटिंग चेंज करायला कोणी नाहीये. आणि मी पण को होस्ट आहे म्हणा. एक मिनिट, ऑल म्यूट करते मी. बघा झालीये का सेटिंग चेंज? खाली बोल. थांब थांब, एकच मिनिट, एकच मिनिट. झालंय काय? येतंय का अनम्यूट करायला सगळ्यांना? हरी बोल. थांब, मी करते श्रीजी तुझं. आता येतंय का बघा बरं. हो श्रीजी माताजी. पूजा, थँक्यू. हा, येत येत. श्रीजी पूजा खूप खूप आभारी थँक्यू. आहे. खूप खूप म्हणजे हरी बोल. ऐन वेळेला एकदम. हा हा, बोला माताजी, बोला. हरी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य व्हायचा खूप चांगला मार्ग सांगितला, त्याबद्दल खूप धन्यवाद श्रीजी पूजा माताजी. थँक्यू. हरी बोल, हरी बोल. हरी बोल. स्वातंत्र्य खूप दिनाच्या शुभेच्छा छान. सगळ्यांना. चारीधामला गेलतो तेव्हा गंगेचा प्रवाह कसा खळखळत खळखळत वाहत जात होता ना, त्या प्रवाहाची आठवण झाली. तो खळाळणारा प्रवाह होता माताजींचा, आणि खूप छान पद्धतीने माताजीने गांभीर्य आणलं. म्हणजे पूर्ण क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगचा जो सार आहे, खूप छान पद्धतीने समजून सांगितला. आणि खरंच त्या राजाच्या जागी आपण आहोत, आणि तो जो काठी आहे ती आपल्याकडे सुपूर्त करत आहेत खरं बघायला गेलं तर. खूप छान सांगितलं माताजी. स्टोरी पण छान होती आणि उपमा पण छान होती विमानाची. मनुष्य जीवन हे कशाप्रमाणे आहे ते पण तुम्ही खूप छान सांगितलं. धन्यवाद माताजी, थँक्यू नेहमीप्रमाणे. थँक्यू. धन्यवाद माताजी. हरी बोल. हरी बोल. हरी हरी बोल बोल. माताजी, जय हो. हरी बोल. माताजी आजचं लेक्चर म्हणजे असं वाटलं की सुपर एक्सप्रेस गाडीच आहे, आणि सगळीच उदाहरणं खूप खूप छान होती. धन्यवाद माताजी. थँक्यू. हरी बोल माताजी. हा बोला. हरी बोल. तुम्ही ते सांगितलं ना, म्हणजे आपल्यात जो व्हायरस आहे त्याला फॉर्मॅट फक्त प्रभुपादांकडूनच मारता येऊ शकतो, ते खूप खूप छान वाटलं. मग म्हणजे सगळेच उदाहरणं छान होते, पण त्यातलं मला ते खूप आवडला पॉइंट. स्पेशली नम्रता किती गरजेची आहे, आणि ज्ञान म्हणजे विद्या विनयन शोभते.
ते खूप छान माताजी होतं. तशा आहेत म्हणून ते छान ऐकायला वाटलं. तशा चुकन मात्र तुझं काहीच नाहीये. आहे आहे. किशन आहे. अरे वा. चालेल मग तुझे. हा, आनंद गोपी माताजींचे पण खूप धन्यवाद, त्यांनी छान श्लोक मला दिला. Thank you. आणि उद्याचं पण सगळ्यांनी जॉईन व्हा उद्या सुद्धा. हरे उद्या कृष्ण. नसेल ना माताजी, उद्या फ्रायडे, उद्या नसेल ना लेक्चर नसेल ना उद्या, फ्रायडे ना नामामृत उद्या. परत नामामृत माताजींना विचारा बरं. हा, आनंद गोपी आनंद उद्या गोपी माताजी जपा टॉक नामामृत आहे असेल. का उद्या? हरी बोल, हरी बोल. हा, हरी बोल. हा, उद्या जपा टॉक असेल, एकतर मोस्टली प्रभूजींचा असेल किंवा मग आपला मेसेज टाकायचा. टाइम नेहमीच असेल ना आनंद गोपी माताजी? हो हो, आता काय माहिती, मी टाकलाय डिसायपल ग्रुप वरती, माहिती नाही प्रभूजी देतात का नाही. चालेल. ओके ओके. हा. ठेवू का? करायची आहे. हो हो हो, करूया. तुझी पूजा पुन्हा एकदा धन्यवाद. ऐन थँक्यू. वेळेला एवढी धावपळ, स्कूल मधनं येऊन घरचा स्वयंपाक करून किती छान क्लास दिलास. थँक्यू थँक्यू. हरी बोल, हरी बोल. हरी हरी.